सुरुवातीला असं व्हायचं की पुढच्या वर्षी अंक निघेलच याची काही खात्री नसायची. आणि मी पॉलिटिकल रिपोर्टिंग वर्षानुवर्ष केलेलं होतं. तर या राजकीय लोकांकडे काही पैसे वगैरे कधी मागितले नव्हते, प्रश्नच येत नाही. तर त्यांच्याकडून मी जाहिराती घ्यायचो आणि ते आनंदाने द्यायचे. सर्व पक्षाचे लोक आजही रिंगणला आनंदाने जाहिराती देतात. तर त्याच्यावर सुरुवातीला अंक चालला. पण पण मला असं वाटायचं की ह्याच्या पलीकडे जाऊन जो आपला वाचक आहे तो ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून अभंगदूत नावाची एक छोटीशी कन्सेप्ट सुरू केली होती, की ₹1000 तुम्ही द्या आणि रिंगण अभंग ठेवण्यामध्ये मदत करा. पण कोरोना येईपर्यंत ते काही चाललं नाही, कारण ते वर्क होत नव्हतं. पैसे जाणं, घेणं, गोळा करणं, त्याच्यासाठी माणूस ठेवावा लागायचा किंवा आपल्याला जावं लागायचं. असं व्हायचं नाही. लांबची लोकं देऊ शकायची नाहीत. ती बिचारी कुठून अकाउंटमध्ये जमा करायची. ते कठीण होतं सगळं. कोरोनामध्ये हे सगळं बदलून गेलं. कोरोनामध्ये सोपान देवांचा अंक करायचा ठरवला होता. म्हणजे अगोदर दुसरा करायचा होता, पण सोपान देवांचा अंक करायचं ठरवलं. कारण बाबा पुण्यावरून जायला जवळ, म्हणजे ठिकाणं सगळी कव्हर करता येतील आणि अंक करता येईल. तर मग ते केलं, पण मग पैसा कुठून उभा करणार हा प्रश्न होता. मग मी सगळ्यांना WhatsAppवर आवाहन केलं, की ₹1000 तुम्ही द्या. आणि तोपर्यंत सगळ्यांना UPIची सवय लागलेली होती. मग लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे मी विचारच करू शकत नाही, इतका तो प्रतिसाद होता. आणि 1000 मागितले होते, लोकांनी 50-50 हजार रुपये दिले. 25-25 हजार रुपये दिले, 10-10 हजार रुपये दिले, 5 हजार रुपये दिले. आणि तेव्हा माझी इच्छा होती की रिंगण तर येणारच. मला माहिती आहे परिस्थिती फार वाईट आहे कोरोनाची. पण रिंगण तर येणारच असं मी पोस्टर्स बनवून टाकत होतो सोशल मीडियावर. रिंगण तर येणारच. आणि मग त्याचं सगळंच मग रेफरन्स नव्हते, कारण मी चुकून गावाला गेलेलो होतो. कोकणामध्ये माझं गाव आहे देवगड तालुक्यात. तिथे अडकलेलो होतो मी. तर मला माझी सगळी पुस्तकं राहिली होती मुंबईत. मग लोकांनी फोटो काढून स्कॅन करून पुस्तकं पाठवली. मी जेव्हा आवाहन केलं तेव्हा. त्यामुळे संदर्भ साहित्य मिळत गेलं, पैसे मिळत गेले. वितरणाची व्यवस्था पोस्टाच्या मार्फत तोपर्यंत सुरू झाली होती. दुकानं उघडी नव्हती. प्रिंटिंग कसंबसं झालं. दरवर्षी आम्ही पंढरपूरला विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करत होतो. ते आता कसं करणार हे कळत नव्हतं. तर उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांनी स्वतःहून मी त्यांना फक्त मेसेज टाकला, की असे-असे रिंगणचा अंक आपण दरवर्षी करतो हे प्रकाशन, पण यावर्षी काही शक्य नाही. पण पंढरपुरात या माणसापर्यंत कसाबसा आम्ही अंक पोहोचवलेत. त्यांनी ती यंत्रणा लावून स्वतः सगळं करून ते अंक मागवून घेतले आणि पंढरपुरात प्रकाशन केलं. कोणी नाहीये आमचं तिथे. तर ह्या अशा गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यातून हे आर्थिक एक मार्ग आला. आणि त्याच्यातून असं लक्षात आलं, म्हणजे मी जेव्हा रिंगण सुरू केलं ना, तेव्हा माझी फार अशी इच्छा होती, की आपण असे 2-4 अंक वेगवेगळे काढायचे. म्हणजे एक आषाढी एकादशीला रिंगण काढायचा, एक न्यूजरूम लाईव्ह नावाचा एक दिवाळी अंक मी काढला होता. त्याची कन्सेप्ट अशी होती, की टीव्ही वाल्या पत्रकारांचा दिवाळी अंक. एक बोली नावाचा मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अंक करायचा आणि एक जातक नावाने बुद्ध पौर्णिमेला अंक करायचा, बुद्ध तत्वज्ञान. असे 4 अंक करायचे. ते 4 अंक जर आपण केले, तर आपलं पोट पाण्याचं सगळं होईल वर्षभरात. म्हणजे आपल्याला काही नोकरी-बिकरी करावी लागणार नाही. असं तेव्हा 2012 साली वाटलं होतं. त्याच्यातला फक्त रिंगणच चालू राहिलं. बाकी काही म्हणजे सुरूही झालं नाही. एक अंक फक्त तो दिवाळीचा अंक केला होता. बाकी काही सुरूही झालं नाही. पण पैसे मिळवण्यासाठी मी विचार केला होता, की आपण पैसे मिळवू. तर सुरुवातीला पैसे मिळवण्याच्या ऐवजी घालावेच लागत होते स्वाभाविकपणे. आणि जेव्हा पैसे यायला लागले, तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये असं झालं, की अरे, लोकं इतकी मदत करतायत. मलाही माहीत होतं, की यांच्याकडे पैसे नाहीयेत. मलाही माहीत होतं, की ह्याची नोकरी सुटली आहे. मलाही माहीत होतं, की हा रिक्षा चालवतो. आता तर बाहेर नाही पडू शकत आहे. हा प्यून आहे. हा कसे पैसे त्या काळात पाठवणार? तर सगळं जगच सगळं ठप्प जग झाल्यासारखं. थांबलेलं होतं. आणि असे मी त्यांना सांगायचो, की पुढच्या वर्षी द्या म्हणून पैसे. यावर्षी नका देऊ. सगळं होईल तोपर्यंत. नाही, नाही. माझी आई वारीला जायची, माझे वडील वारीला जायचे. तर हे चालू राहायला पाहिजे. म्हणजे तेच आमची वारी आहे. म्हणून इतक्या भावनेने लोकांनी पैसे दिले ना,
तर मला लक्षात आलं, की हा अंक आपला नाहीये, माझा नाहीये एकट्याचा. हा सगळ्यांचा आहे. हं. आणि मग त्याच्यासाठी आलेले पैसे ते माझे नाहीयेत. ते सगळ्यांचे असायला पाहिजे. हं, हं. आणि मग त्याचा पैसा हा रिंगणसाठीच उपयोगी यायला पाहिजे. आणि मग तेव्हा तो फार आनंद होता. म्हणजे तो काहीतरी हं. असं अचानक सापडलेलं होतं. मी ते पैसे जेव्हा यायचे तेव्हा मला रडायला यायचं फार. हं, हं. अजूनही रडायला येतं. पण ते अरे काय चाललंय हे? काय आहे? कसं काय चाललंय? आणि मग त्याच्यातून हे रिंगण आपल्यासाठी नाही, आपल्या पोटापाण्याची व्यवस्था पांडुरंगाने केलेली आहे. हं. तर आपण ते रिंगणचं काम रिंगणमधूनच पैशानी करायला पाहिजे. वाह!